नमस्कार. मराठी नाटक, चित्रपट हा आपला सर्वांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या क्षेत्रामध्ये ग्लॅमर आहेच, पण या क्षेत्रातील प्रवासही तितकाच खडतर आहे. हाच खडतर प्रवास पार करीत अनेकांनी या क्षेत्रामध्ये आपली नाममुद्रा कोरलेली आहे. अशीच एक व्यक्ती, कलाकार म्हणजेच श्री वैभव तेजराम चौधरी, जे नागपूर येथील आहेत. त्यांच्याशी आज आपण इथं संवाद साधणार आहोत. त्यांचा परिचय: श्री वैभव तेजराम चौधरी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. पुरुषोत्तम करंडक, महापौर करंडक, राज्य नाट्य कामगार कल्याण यासारख्या स्पर्धांमधून प्रथम पारितोषिक प्राप्त. जयंती सिनेमामध्ये लिरिसिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे गाणं फिल्मफेअर विजेता जावेद अली यांनी गायले आहे. झुंड या सिनेमात नागराज मंजुळे सोबत कास्टिंग कोऑर्डिनेटर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सन मराठीवर गजानन महाराजाच्या सिरियलमध्ये त्यांनी काम केलं आहे. दिग्दर्शक म्हणून मिलिंद शिंदे या दिग्गज कलाकाराला घेऊन पोंगा बिंगा मराठी सिनेमा, ज्या सिनेमाला दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे. जी मराठी आणि सारेगमपा सारख्या यूट्यूब चॅनलवर 15 पेक्षा जास्त गाण्यात लिरिक्स रायटर म्हणून त्यांनी काम केले आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, फिल्मफेअर लिरिक्सिस्ट रायटर म्हणून गेल्या 15-16 वर्षापासून ते कार्यरत आहेत. तेजस्विनी क्रिएशन स्टुडिओचे ते संस्थापक आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे सर, आणि गोमंतकामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक असा आपला प्रवास आहे, अशी आपली ओळख आहे. त्याविषयी आपण काय सांगाल? प्रवास म्हणजे असा आहे की साधारण 16-17 वर्ष झाले मला या क्षेत्रामध्ये काम करून. आधी मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी मॉब आर्टिस्ट म्हणून नाटकात काम करायला लागलो. म्हणजे गर्दीमध्ये जे नाटक करतात, कला करतात, ॲक्टिंग करतात. आणि त्याच्यानंतर मी याच्यात वळलो, म्हणजे ॲक्टिंगकडे आलो. पण मला या क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्यामुळे मी माझे जे दिग्दर्शक आहेत, गुरु आहेत नागपूरला, संजय पेंडसे म्हणून, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की काका म्हणतो आम्ही त्यांना, की काका मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर कसं काय करता येईल, तुमच्याकडे काही जॉब वगैरे आहेत का? तर म्हणजे जॉब वगैरे तर नाही, म्हणजे या क्षेत्रामध्ये असे नागपुरात किंवा असं कुठे जॉब नाही आहे. पण तुला जर याच्यात करिअर करायचं असेल तर तुला आधी निवडावं लागेल की तुला ऍक्टर बनायचं आहे, रायटर बनायचं आहे. कारण तेव्हा मी लिहितही होतो, लिरिक्सही लिहित होतो, तुटक फुटक कविता लिहायचो आणि ऍक्टिंगही करायचो, बॅकस्टेजही करायचो. मग त्यांनी मला सांगितलं की तू दिग्दर्शनाकडे वळू शकतो जर तुला हे. तर मग मी पहिले भरपूर नाटक केलं, शॉर्ट फिल्म केल्या, सिनेमामध्ये साईड रोल केले. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की दिग्दर्शन मी करू शकतो, कारण मी लिहायचो. मग मी लिहिण्यामध्ये काही वर्कशॉप केले, लिरिक्स रायटिंगचे, लिखाणाचे वर्कशॉप केले. त्याच्यावरून लिखाण शिकलो. अभिनय मी करत शिकलो, ऑब्झर्वेशन आणि ते सगळं तालिमी करून. आणि मग मला दिग्दर्शनाची आवड लागली आणि मी हळूहळू शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करत गेलो. आणि मग मला कळलं की नेमकं दिग्दर्शन कसं असतं आणि फ्रेम्स कशा तयार होतात. आणि तसा माझा आता प्रवास सुरू आहे. सर, इतकं असा दीर्घ असा आपला प्रवास आहे, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून. अभिनेता आणि दिग्दर्शक एकाच वेळी सेटवर काम करताना या दोन्ही भूमिका आपण कशा प्रकारे पेलता किंवा कशा आव्हानं आपण त्या पेलता? दिग्दर्शक म्हणजे एकतर मी म्हणजे बरेच लोक असे म्हणतात की दिग्दर्शकाने थोडं काम करावं सिनेमामध्ये, जसे नागराज मंजुळे सर करतात किंवा प्रवीण तरडे सर करतात किंवा सगळ्यात आधी बघाल तुम्ही तर सुभाष घई सर ते पण करतात. पण मी असं म्हणजे नेहमी काय की सिनेमॅटोग्राफी म्हणा किंवा काय मी करायचो. त्यामुळे मला असं वाटतं की दिग्दर्शक जर हा सिनेमॅटोग्राफर असला तर तो काम नाही करणार, कारण त्याचं डोकं पूर्ण तिथे शूटिंग कशी करायची. पण सिनेमॅटोग्राफर जर तुमचा म्हणजे कॅमेरामॅन तुमचा जर हुशार आहे, डीओपी सिनेमाचा, तर तुम्ही हुशार आहे आणि त्याला सगळं काही येतं व्यवस्थित, तर तुम्ही तो एक दिग्दर्शक म्हणून, ऍक्टर म्हणून तुम्ही काम करू शकता. पण ते करताना काय आहे की दिग्दर्शक हा पहिले ऍक्टरच असतो. त्याला जर उत्तम ऍक्टिंग येत असेल तरच तो दुसऱ्यांना शिकवू शकतो आणि दुसरं दिग्दर्शित करू शकतो. दिग्दर्शक असा व्यक्ती आहे की सिनेमा किंवा नाटक
पडद्यावर किंवा स्टेजवर यायच्या आधी तो बघून घेतो. तर तसं एक आहे, मग त्याला तो अनुभव असतो. म्हणून अभिनेता जर तो उत्तम असेल तर तो दिग्दर्शक होऊच शकतो. आणि एक उत्तम दिग्दर्शक उत्तम अभिनेता असतोच. आपल्या स्वतःच्याच एखाद्या नाटकामध्ये म्हणजे आपण एक दिग्दर्शक म्हणून तिथं काम करताना, नाटक किंवा चित्रपट यामध्ये काम करताना स्वतःला एक अभिनेता म्हणून स्वतःलाच दिग्दर्शक करण्यामध्ये काय आव्हानं असतात? कितपत सोपं असतं, कितपत कठीण असतं? नाही, ऍक्च्युली ना ती सिच्युएशन माहिती असते. कारण काय असतं की एकतर रायटर दुसरा असला तर त्याच्याकडून तो दिग्दर्शक समजून घेईल की नेमकं यांनी लिहिलं काय आहे, काय कापायचं आहे आणि काय पकडून ठेवायचं आहे नाटकामध्ये. आणि दिग्दर्शक त्याच्यावर मंथन करतो, विचार करतो. आणि समजा दिग्दर्शकालाच एखादी तिथं रोल करायचा असेल नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये, तर त्याला माहिती आहे की सिनेमा माझा आहे. तर बाकीच्यांकडून जी अपेक्षा तो करतोय त्याच्यावरून त्याला अजून 200% त्याला त्याची अपेक्षा जास्त राहील लोकांची त्याच्याकडून. म्हणून त्याला ते काम व्यवस्थितच करणं गरजेचं आहे. आणि त्याला त्याचा अनुभव येतोच की त्याला माहिती असतं कुठून कुठे फ्रेम लागली आहे, कसा कॅमेरा लागलाय, कोणती लेन्स लागली आहे, मिड शॉट लागला की कसा लागलाय. आणि त्या हिशोबाने तो, आणि मेन म्हणजे हे सगळं लागलं असलं तरी त्याला ऍक्टिंग उत्तमच करावं लागेल, नाही तर बाकीचे लोक त्याला बोलतील. तर मुळात स्वतः कलाकार ऍक्टर म्हणून ऍक्टर पाहिजे, पण तो दिग्दर्शक. कलाकार असणं आवश्यक येस आहे. येस. आणि ऍक्टिंग काय आहे की ती तुम्हाला ना असं काही जन्मजातच ऍक्टिंग मध्ये कोणी पोटातून शिकून ऍक्टर येऊन येत नाही ऍक्टर बनून. पण त्याला जे सगळं, कारण तुम्हाला एखादी टीम घेऊन चालायची आहे तर तुम्ही आधी तेवढे हुशार पाहिजे. नाहीतर तुम्हाला सपोर्ट त्याला लगेच कळतं की हा किती पाण्यात आहे किंवा हे आहे. तर अशी गंमत आहे. म्हणून आपलंच जर व्यवस्थित राखून ठेवायची असेल तर तुम्हालाच आधी सर्व गुण संपन्न व्हावं लागेल आणि नंतर ते प्रोजेक्ट करावं लागेल, असं आहे. म्हणूनच एकदम कोणी कलावंत लगेच स्वतःच्याच नाटकात काम नाही करणार जर तो बरोबर नाही करू शकत. पण तो दिग्दर्शित व्यवस्थित करू शकतो, पण ऍक्टिंग नसते करू शकत तर तो नाही करणार. पण करू शकत असेल तर तो नक्कीच करेल. लोकांना त्यालाही ऍक्टिंगची हे असते तर तो चुणूक दाखवणारच. आपण दिग्दर्शक म्हणून अनेक नाटकं दिग्दर्शित केली असणार, सिनेमा पण आपण केलेले आहेत. हे सगळं करताना या प्रवासामध्ये एखाद्या नाटकासाठी किंवा चित्रपटासाठी कथा निवडताना आपण कोणत्या विषयाकडे जास्त करून असं प्राधान्य देता किंवा महत्व देता? कथा निवडताना मी सगळ्यात आधी बघतो की कथेमध्ये म्हणजे कथा ऍक्च्युली आहे कशी. त्याला ऑडियन्सला ना आजकाल ना इंटरेस्ट जागृत झाला पाहिजे. म्हणजे ऑडियन्सला ना सिनेमा जसं बघतो ना आपण तसं जर तुम्ही नाटक केलं म्हणजे याच्यानंतर काय होणार, याच्यानंतर काय होणार, थोडंसं क्युरियोसिटी असेल. ऍक्टिंग तर उत्तमच पाहिजे, तुमचा सेट वगैरे सगळं. आता कथेवर जर यायचं म्हटलं तर कथेमध्ये ना घटना पाहिजे. म्हणजे कथेमध्ये घटना नसेल तर काही काही लोक काय लिहितात, लिहून घेतात फक्त असं होणार तसं होणार, म्हणजे नरेशन लिहून घेतात. पण घटना पाहिजे. जितक्या जास्त तुम्ही छान छान घटना प्रसंग टाकाल, म्हणजे जसं अफजल खान वध आहे तर तो निवड नरेशन मध्ये दाखवला तर योग्य नाही. तर त्याला तुम्हाला तिथं दाखवावं लागेल, अजून काय रंगवता येईल ते रंगवावं लागेल. जसं एखाद्या कोणीतरी लिहिलं की स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे की तुम्ही नदीच्या काठाने चालत आहात आणि पाण्याचा घाण वास येतोय. ऍक्टर ऍक्टिंग करणार की असं वास येतोय वगैरे असं. पण तिथे आता घटना टाकायची आहे आपल्याला. म्हणजे कोणीतरी थांबणार तिथे 2-3 मुलं, मग थोडं काढून पाहणार की अरे बघा तिथे पाण्यामध्ये ना ती घाण मासोळी आहे. पण ती घडली घटना, तर घटना घडली तर लोक त्याच्यामध्ये आले आणि लोकांनी ते बघितलं, अच्छा घाण मासोळ्यांमुळे वास येतोय का. तर ती घटना घडली, मग तो थोडासा सीन एलॉबरेट व्यवस्थित होणार आणि इंटरेस्ट येईल लोकांना आणि मग तो सीन संपेल. अशा पद्धतीने जर घटना टाकत गेले तुम्ही तर उत्तम होतं. या संदर्भात मला विचारायचं आहे की सर, म्हणजे आत्ताचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना म्हणजे कुठल्या प्रकारची कथा जास्त करून भावते, म्हणजे कोणत्या प्रकारच्या कथेकडे लोक जास्त असं बघतात, म्हणजे त्यामुळे लोकांचा प्रेक्षकगृह असा वाढू शकतो असं आवडतात. म्हणजे लोकांचं काय आहे की सगळ्यांची आवड वेगळी आहे. आता तुम्ही आता सध्या मराठी सिनेमे बघा किंवा नाटक बघा, म्हणजे प्रशांत दामलेंचं नाटक बघा किंवा आपलं ॲनिमल नाटक आता नवीन आलेलं आहे महेश मांजरेकरांचं. तर काहीतरी वेगळं तुम्ही घेऊन गेले प्रेक्षकांकडे, काहीतरी नवीन जर त्यांना दिसलं ना तर ते बघतात. जसं देऊळ बंद सिनेमा बघा, आता ते मराठी इंडस्ट्री आता समोर समोर वाढत चाललेली आहे. तर लोकांना काय आवडेल हे आधी आपल्याला ना थोडंसं शोधावं लागतं आणि काहीतरी वेगळं तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तेच रटाळ
म्हणजे तुम्ही महाराजांचं, शिवाजी महाराजांचंही, संभाजी महाराजांचंही नाटक तुम्ही बसवत असाल तर आता बरेच नाटकं झालेले आहेत, तुम्ही त्यात काय वेगळं करू शकता, पण तुम्ही लोकांना कसं बोलवणार? शिवाजी महाराज नाटक आहे म्हणून आम्हाला माहिती आहे, आम्ही काय यावं किंवा असं काही, किंवा तिकीट लावली तर अजूनच अरे आम्ही इतिहास पाहिलेलाच आहे. पण तुमच्या नाटकात असं काय वेगळं आहे किंवा तुमच्या कथेत वेगळं काय आहे, तर हे लोक येतील, तर ते सगळं लेखकाला आणि दिग्दर्शकाला ते ठरवावं लागतं. तेव्हाच ती जी इंडस्ट्री आहे नाटकाची ती कमर्शियल बनणार, नाहीतर मग ते तसंच चालू राहणार. पण महाराष्ट्रामध्ये जेवढी शिवाजी महाराजांवरती चित्रपट येतात ती खास करून प्रसिद्ध होतात. मग त्यामागचं कारण काय असेल? महाराजांची महाराजांवर, शिवाजी महाराजांवर सगळ्यांचं प्रेम आहेच, शिवाजी महाराजांवर सगळ्यांचं ते आदर आहे, त्या आदराने लोक बघायला येतात. आणि नेमकं लोकांना ना शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये कोण आहे आणि तो कसा करतो कॅरेक्टर, हे बघण्याची जास्त उत्सुकता असते. म्हणजे कथा सगळ्यांना माहित आहे, वेगळं काय केलेलं आहे, वेगळं काय, जसं आता हे जाणून घ्यायचं. याचा रितेश देशमुख सरांचा सिनेमा आला, तर त्यात ते अफजल खानाबद्दल त्यांनी जे दाखवलेलं आहे संपूर्ण, ते लोकांना बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या की अफजल खान मेला एवढं तर माहिती आहे, पण कसा मारला, त्याला काय काय प्लॅनिंग केली, किंवा त्याच्यामध्ये आता त्यांनी ते संभाजी राजांचं दाखवलंय, त्यांच्या भावांचा भाऊ, तर त्याबद्दल पण लोकांना जाणता आलं त्याच्यामध्ये. तर असं आहे, म्हणजे मला तरी वाटते की लोकांनी सिनेमे शिवाय महाराजांचेच नाही पण सगळे सिनेमे बघावे, काहीतरी वेगळं त्यांना शिकायला नक्की मिळेल. बरोबर. सर, मराठी चित्रपट किंवा आमची हिंदी सिनेमासृष्टी म्हणूया, ही कुठेतरी बदलत आहे. आता काळ बदलत आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. या बदलाकडे सर आपण कशा दृष्टीने बघता? बदल झालाच पाहिजे, कारण गोष्ट अशी आहे, बदल झाला पाहिजे म्हणजे लोक एक्सेप्ट करतात, त्यामुळे ना काहीतरी नवीन करण्याची उत्सुकता इंडस्ट्रीमध्ये जागृत झालेली आहे. बरोबर. तर लोकांनी जर एक्सेप्ट नसतं केलं तर इंडस्ट्रीने काही नवीन केलं नसतं, पण लोक एक्सेप्ट करतात, लोक वाव देतात, त्यामुळे ते बदललंच पाहिजे. मेन म्हणजे ना मराठी याच्यामध्ये कसं असतं सिनेमामध्ये की स्टोरी हिरो आहे, म्हणजे एखादी कलावंत हिरो नाहीये, स्टोरी हिरो आहे आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीला, त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्ट होतात. हिंदीमध्ये कसं मोठमोठे सुपरस्टार आहेत तर सिनेमे बघणारच लोक, पण मराठीमध्ये स्टोरीच हिरो आहे. तर त्यामुळे तो जो आणि बदल होत आहे आता, म्हणजे प्रत्येक नवीन नवीन मुद्द्यावर सिनेमा येऊ राहिला, टेक्निकली बदल होत आहे, डिजिटली बदल होत आहे. ते तुम्ही जे सिनेमे बघता ते हाय क्वालिटीचे, हाय रेझोल्युशन मध्ये, आणि मेन म्हणजे मुंबईला जाण्याची कोणाला गरज नाही. तुंबाडची मंजुळा कोकणात बनलेला सिनेमा आहे, म्हणजे अख्खी मराठी इंडस्ट्री ही यांच्या दारात आली आहे, कोकणाच्या दारात आली आहे, त्यामुळे कोणाला जायची गरज नाही, तुमच्या दारी येणार, फक्त तुमच्यात तो टॅलेंट पाहिजे आणि तुम्ही इथे बसून पण उत्तम कलावंत बनवू शकता, लोकांना माहित होऊ शकता, कारण प्लॅटफॉर्म आलेले आहेत तसे. याच प्रश्नाला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपली हिंदी सिनेमा सृष्टी जी आहे त्या सृष्टीचं एक वेगळं असं एक स्थान होतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये हिंदी सिनेमा सृष्टी कुठेतरी कमी 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 होत चालली आहे काय असं वाटायला लागलं, आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री ओव्हरकम करते असं वाटायला लागलं, त्यांचा परिणाम जास्त जाणवतो. या परिस्थितीत आपल्या मराठी सिनेमांचं किंवा मराठी चित्रपटसृष्टीचं काय स्थान आहे? तेच मी बघा सांगितलं की आपल्या याच्यामध्ये ना मराठीमध्ये स्टोरी हिरो आहे, आणि तुम्ही साऊथचे सिनेमे बघाल ना तर त्याच्यामध्ये ना ऍक्शन आहे, तर ऍक्शन बऱ्याच यंगस्टरला आवडते, आणि मेन म्हणजे तिथे ते हिरोला जे प्रदर्शित करतात ना, तो स्लो मोशन मध्ये येऊन राहिला किंवा त्याने पाय फिरवला तर पूर्ण तिथं माती फिरली, तर त्यामुळे ना प्रेक्षकांना वाटतं अरे बापरे. तर हे KGF बघा तुम्ही, त्याच्यानंतर बरेच सिनेमे, कांतारा बघा, त्याच्यामध्ये ते त्यांनी ते वेगळे पण दाखवलं ना की काय, म्हणजे लेखकाला लिहिताना आणि दिग्दर्शकाला ते इमॅजिन करतानाच कळतं की ये पॉइंट्स पे तालिया बजेगी, कारण त्यांना ते अनुभव असतो, तर म्हणून ते तशा पद्धतीने हे करतात. जसं आता कांतारा 2 मध्ये पण बघा ते गाणे खूप चालू, मग त्यांनी जी थीम बनवली काहीतरी वेगळं टाकून, त्यामध्ये मिर्च मसाला टाकून ते बनवतात. बॉलिवूडमध्ये कसं आहे की बॉलिवूडमध्ये ना स्टार, या स्टारचा सिनेमा आहे का, बरं चालेल, आणि बॉलिवूडने काय केलं, आमच्याकडे सिनेमे नाही किंवा काय नाही, असं सिक्वेल बनवत गेले ते लोक, आणि त्यामुळे ना ते कमी होत गेले. सिक्वेल इकडचे बनवा, हे करा ते करा, त्यामुळे थोडंसं. आणि बघा आता बॉलिवूडचे पण मराठीमध्ये वळून राहिलेले आहे, कालांतराने मराठी इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे. म्हणून मला तरी असं सांगायचं आहे सगळ्या यंगस्टरला की तुम्हाला जर जायचं असेल तर बिंदास मराठी इंडस्ट्रीकडे जा, उद्या चालून तू मराठी इंडस्ट्रीज तुम्हाला मोठी करेल. नंतर तुम्ही आतमध्ये एकदा गेले तर मग तुम्ही कुठेही वळू शकता, जर तुमच्या ऍक्टिंगचं ज्याचं टॅलेंट आहे
तुम्ही साऊथलाही जाऊ शकता, बॉलिवूडलाही जाऊ शकता, काही विषय नाही. एक वैयक्तिक असा मी प्रश्न आपल्याला विचारतो की आपल्याला मराठी चित्रपटांपैकी तुम्हाला अशी प्रेरणा देणारा एखादा चित्रपट किंवा आपल्याला जास्त आवडलेला असा आपला चित्रपट कोणता आहे, ज्याच्यातून आपल्याला अशी प्रेरणा मिळाली असं वाटतं? प्रेरणा मिळाली जर फिल्म मेकिंगची प्रेरणा तुम्ही म्हणाल तर मला नागराज मंजुळे सरांचे जेवढेही सिनेमा आहे, कारण मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांच्या सिनेमातून मला फिल्म कशी तयार होते आणि आपली स्टोरी कशी मांडायची याची एक प्रेरणा मिळाली. आणि फिल्म मधून जर प्रेरणा म्हणत असाल तुम्ही ऍक्टिंगची, तर नटसम्राट हा सिनेमा, म्हणजे आधी मी सिनेमा बघितलेच होते, पण नटसम्राट हा सिनेमा जेव्हा मी बघितला तेव्हा मला ना कळलं की मेन म्हणजे किती उत्तम आहे. म्हणजे एका अभिनेत्याच्या प्रत्येक डायलॉगवर जर टाळ्या पडत आहे तर किती सुंदर लोक त्याला अप्रिशिएट करतात. तर त्याच्यामधून मला एक प्रेरणा मिळाली. आणि माझा सगळ्यात आवडता सिनेमा म्हणाल तुम्ही तर अशी ही बनवा बनवी, कारण तो किती वेळा बघा तुम्ही, तो बघा. आणि देऊळ बंद पहिला तो बरेचदा जेव्हाही लागेल तेव्हा मी बघत असतो. तर असं असे बरेच सिनेमा आहे, असं काही एक पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण दिग्दर्शक म्हणून एक नागराज सरांना मी थोडं फॉलो करतो, तर त्यांना ते आहे तसं मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळापासून अशोक मामापासून लक्ष्मीकांत बेर्डे, आता मकरंद अनासपुरे किंवा भरत जाधव सारखी मराठी इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी किंवा विनोदी चित्रपटांना जास्त महत्व आहे असं वाटतं मला. मला सुद्धा अशी ही बनवा मी 10 वेळा बघितला. पण मराठी सिनेमासृष्टीमध्ये कॉमेडी नाटकांना चित्रपटांना जास्त महत्व कशामुळे? कॉमेडीमध्ये म्हणजे बघा, कॉमेडी सगळीचकडे आहे. म्हणजे बॉलिवूडलाही कॉमेडी आहे, साऊथलाही कॉमेडी आहे, तिकडे तुम्ही भोजपुरी बघाल तरी कॉमेडी आहे, मराठीमध्ये उत्तम कॉमेडी आहे. आता काय आहे की कॉमेडी हा ना, जर तुम्ही सिनेमा योग्य बनवला, कारण कॉमेडी करायला सिरियसनेस लागतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी, की जेवढं तुम्हाला कॉमेडी उत्तम करायचं तेवढं सिरियसली ती कॉमेडी करावं लागते, तेव्हाच लोक प्रेक्षक हसतात. आणि स्वतःच्या कॉमेडीवर स्वतः न हसता लोक हसले पाहिजे, हे उत्तम आहे. तर एनिवे, तर आपण येऊ याच्याकडे की कॉमेडी सिनेमा, कारण लोकांना ना स्ट्रेस आहे आताच्या जगामध्ये. तुम्ही लोक बघा थोडे स्ट्रेसफुल आहे, काही ना काही कारणासाठी ते हे असतात. आणि सिनेमा हे मनोरंजनाचं साधन आहे. तुम्ही सरळ त्यांना ज्ञान देत बसले संपूर्ण सिनेमाभर तर काही सिनेमा तो रटाळ वाटेल. तो सिनेमा इमोशनल जर असला ना पूर्ण, तर लोक अटॅच होतील. आणि तो सिनेमा अख्खा कॉमेडी असला तरी लोक अटॅच होतील. पण तो सिनेमा असा बोरिंग होऊ नये. आणि जर तुम्हाला वाटत आहे दिग्दर्शकाला किंवा रायटरला की स्क्रिप्ट बोरिंग होते, तर मध्ये मध्ये ना कुठे कुठे तो, जसं तुम्ही सिनेमा बघा आता तुंबाडची मंजुळा, त्या सिनेमा तुम्ही बघाल ना तर तुम्हाला वाटेल की हॉरर काहीतरी आहे, पण जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की छोटे छोटे फिलर्स ज्याच्यामध्ये टाकलेले आहे मुद्दाम, की थोडंसं लोक हसले पाहिजे किंवा हे झालं पाहिजे. तर प्रेक्षकांना कसं खेळून ठेवायचं, हे त्याच्यासाठी ती कॉमेडी टाकली जाते. नाहीतर लोक 2 तास 2.5 तास बोर होत राहील. म्हणजे देऊळ बंद मध्ये पण तसंच, सगळ्या सिनेमामध्ये थोडी थोडी टाकतातच कॉमेडी. लोक थोडे मनोरंजन, झोप उघडते त्यांची, असं आहे. मग अशी आपण उल्लेख केला नागराज मंजुळे यांचा, जे अगदी असा लोकल विषय घेतात आणि क्लिक होतात, प्रसिद्ध होतात, त्याविषयी काय सांगाल? नाही, नागराज सरांची स्टाईल म्हणजे काय आहे की त्यांना ते एक तर फार याच्यातून आलेले आहे, खालून वर आले आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की मी सामान्य व्यक्ती आहे, तर आणि सामान्य व्यक्तीचा विषय मांडतात आणि सामान्य व्यक्तीलाच घेतात ते. लोकांना काय वाटतं की यांना घेतलं लगेच सिनेमा बनवला दुसऱ्या दिवशी, असं नाही. त्या लोकांना, त्या आर्टिस्टला ते वर्षभर ट्रेन करतात. ट्रेन केल्यानंतर त्यांना सांगतात ऍक्टिंग कशी आहे काय. आणि नागराज सरांचं एक हे आहे की नॅचरली ते सगळं सांगतात आणि मुलं नॅचरली करतात. आणि विषय त्यांचा निवडण्याचा म्हणजे हे आहे की त्यांनी जे आयुष्यामध्ये अनुभव घेतलेला आहे, म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम असो किंवा त्यांची पहिली ते कवितेचं असो, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जे अनुभव घेतले आणि त्याच्यावर ते सिनेमे तयार केले. म्हणजे त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की सैराटची स्क्रिप्ट मी आधी लिहिली, पण नंतर मी फॅन्ड्रीची लिहिली, पण फॅन्ड्री मी आधी बनवला. बरोबर. सैराटला कुठेतरी मला वाटत नव्हतं की स्क्रिप्ट थांबली आहे, म्हणजे आता थांबवावी, अजून त्यांना भेटत नव्हतं ते त्यांना पाहिजे. तर असं आहे. आणि त्यांचं दिग्दर्शन उत्तमच. असाच एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे वैयक्तिक संदर्भातला, कलाकार म्हणून मराठी सिनेमासृष्टीत कोण आपल्याला असं प्रेरणादायी वाटतं, ज्यांना आपण असं रोल मॉडेल समजता? रोल मॉडेल म्हणजे मला बघा, अभिनयाचं तुम्ही विचाराल तर अभिनयामध्ये मला नाना पाटेकर
म्हणजे ते आता सगळीचकडे आहेत. नाना पाटेकर साऊथ मध्ये पण जाऊन आले, पण मराठीमध्ये त्यांचे सिनेमे तुम्ही बघाल तर उत्तमच आहे. त्यांच्याकडून अभिनय शिकण्यासारखा आहे. त्याच्यानंतर दिग्दर्शक म्हणून बघाल तर तेच आहे म्हणजे नागराज मंजुळे. आता प्रवीण तरडे सरांचं मला याच्यासाठी आदर वाटतो एक दिग्दर्शक म्हणून, कारण त्यांना ना सिनेमासाठी थिएटर आर्टिस्ट आहे का तो व्यक्ती, त्याने ऍक्टिंग केली आहे का, तो थिएटर आर्टिस्ट असेल तर त्याला काम द्या. म्हणजे ते लुक होईल की बघत नाही त्याला, फक्त म्हणजे तुम्ही हे बघा ना, धर्मवीर बघा. कोणी विचार केला असेल का की प्रसाद ओक धर्मवीरांचं काम करू शकेल, पण त्यांचा जेव्हा मेकअप केला तेव्हा त्यांना कळलं. म्हणजे प्रसाद ओकला वाटलं अरे मी धर्मवीर सारखा दिसतो, म्हणजे आनंद दिघे सारखा दिसतो. तर ते काय करतात की थिएटर आर्टिस्ट पाहिजे त्यांना. पण ते नागराज सरांचं काय थोडस हे आहे की आर्टिस्ट नाही तू, नाही मी तुला तयार करणार, तू काळजी करू नको, फक्त मी जसं म्हणतो तसं तू कर. तर म्हणजे दोन्ही स्टाईलने सिनेमा बनवू शकतो हे आता प्रेक्षकांना कळलेलं आहे. तर माझं रोल मॉडेल तसं दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे आणि ऍक्टर म्हणून तर नाना पाटेकर. सर, आपल्या दिग्दर्शन क्षेत्रातील आगामी काळातील काही प्रोजेक्ट किंवा कामाबद्दल काय सांगा? म्हणजे बघा आता प्रोजेक्ट कोणता येणार किंवा कोणत्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे हे तर मी सध्या रिव्हील करू शकत नाही. पण आता माझं क्षेत्रच ते असल्यामुळे नाटक असो किंवा सिनेमा असो हा येणारच, त्याच्यावर काम सुरू आहे. पण आता सध्या रिव्हील याच्यासाठी करू शकत नाही, कारण सध्या तो प्लॅटफॉर्मवर म्हणजे त्याचं प्री प्रोडक्शनच सुरू आहे. जेव्हाही त्याचा एकदा मेकिंगला लागला तो की मग तो सगळ्यांना माहितीच होणार आपल्या सोशल मीडियाच्या थ्रू. आणि म्हणजे नाटकं तर सुरूच असतात. आमच्या नागपूरला बरेच, आमचे क्षेत्र नागपूर असं महानाट्यच झालं आहे सध्या. म्हणजे कोणाला ते हौशी रंगभूमी, तर ते हौशी रंगभूमी ते पण स्पर्धा असली तर, आणि बाकी तर हेच करतात महानाट्य. महानाट्य जास्त वाव इकडे नाहीये, इकडे चांगलं कमर्शियल रंगभूमी आहे. तर मला तरी असं वाटतं की म्हणून मी नागपूरच्या बऱ्याच बाहेर जाऊन बरेचदा काम करत असतो, आणि मग तिकडे प्रोजेक्ट काही असले तर ते रिव्हील करतो. आता सध्या जे रिसेंट चालू आहे ते तर रिव्हील करू शकत नाही, पण हे नक्की सांगतो की ज्याही लोकांनी माझ्यासोबत आता काम केलेलं आहे इथे गोव्यामध्ये सुद्धा, तर त्या लोकांना त्या प्रोजेक्टमध्ये संधी नक्की मिळणार. सर, आता आपण उल्लेख केला नागपूरचा, मग त्या संबंधी एक मी प्रश्न विचारतो की नागपूरची कला संस्कृती, खास करून जी भाषा आहे, त्या भाषेला चित्रपटसृष्टीमध्ये विशेष असं महत्व आहे. अनेक चित्रपट त्या भाषेतून आलेले आहेत. बरोबर. तर त्या भाषेविषयी किंवा आपल्या संस्कृतीविषयी थोडंसं सांगा. ते नागपूरला अशी भाषा म्हणजे प्रॉपर, आता वैदर्भीय भाषा म्हणतात त्याला, पण वैदर्भीय नागपूरची कशी सवय आहे की कोणत्याही दुसऱ्या भाषेचा व्यक्ती आला की त्याची भाषा एक्सेप्ट करणार, त्याच्यातले काही शब्द काही एक्सेप्ट करणार. आणि नागपूरचा व्यक्ती जेव्हा दुसरीकडे जातो ना, त्याला काही काही असे शब्द मिळतात, अरे हे तर आमच्याकडे पण बोलले जातात. पण नागपूरच्या लोकांना सगळं मिक्स ते बोलतात, आणि त्या मिक्स लँग्वेजला त्यांनी एक वैदर्भ्य हे दिलेलं आहे. तर आपले चला हवा युद्धामध्ये जे अमरावतीचे आमचे कलाकार आहेत भारत गणेशपुरे, तर त्यांची तुम्ही लँग्वेज बघा, ते अस्सल वैदर्भीय तशीच. आणि ती बोलतातच घरी आमच्याकडे तसं बोलतातच, पण ती पण इकडे बाहेर तुम्ही जाल ना किंवा नागपूरचेच लोक त्याला म्हणतात की अरे हे घाण लँग्वेज आहे, असं नाही बोलायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, शुद्ध बोलायला पाहिजे, पुणेरी बोलायला पाहिजे. पण ते काय झालं रे आण बरं इकडं, मला नको सांगू, हे अशा ज्या लँग्वेज आहे ना ही वैदर्भीय लँग्वेज, इथे ते सहज बोलता येते. त्यामुळे मला तरी नाही वाटत की लँग्वेजला कोणतं एक गावंढळपणा असतो. लँग्वेज आहे. आमची मालवणची भाषा सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये आता कुठेतरी येत आहे, असं महत्व जास्त दिलं जात आहे. बरोबर. आपल्या नागपूरच्या सुद्धा भाषेला म्हणजे एक तानी मध्यंतरीच्या काळामध्ये चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये पूर्णतः त्यांनी नागपूरची भाषातच तो चित्रपट केलेला होता. बरोबर. सर, आपण मागच्या काही दिवसांपासून गोव्यात आहात. गोव्यातल्या मुलांना घेऊन, म्हणजे सम्राट ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण मुलांना प्रशिक्षण दिला अभिनयाचे, आणि त्याच माध्यमातून प्रशिक्षणातूनच आपण एक सुंदर अशी कलाकृती महानाट्य बालनाट्य बसवला छत्रपती शिवाजी महाराजांवरती, गाथा शिवरायांची रवींद्र भवन येथे, आणि उत्तम असा प्रतिसाद लाभला. आणि अगदी कमी वेळात आपण तो नाटक बसवला आणि आपण आपल्या दीर्घ अनुभवाची प्रचिती आपण करून दिला. त्याच मुलांना घेऊन आपण एक लघुपटही करत आहात. तर या मुलांकडे काम करताना, त्यांना घेऊन त्यांना शिकवताना आपल्याला अनुभव आला असेल, आमच्या गोव्याच्या कला
विषयी म्हणजे खास करून नाटक कला किंवा चित्रपटासंबंधी आमच्या मुलांना काय संधी आहे आणि त्यांना काय आपण सल्ला द्याल? नाटकासंबंधी बघा, मी प्रत्येक अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला हेच सांगतो की तुम्ही ऑब्झर्वेशन आणि इमॅजिनेशन जितकं चांगलं कराल तितके तुम्ही अभिनेता बनालच. वाचिक अभिनयासाठी तुम्हाला पुस्तकं वाचणं, रामरक्षा वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. आता येऊ संधीकडे किंवा मुलांसोबत मी काम केलंय, तर मुलं सगळ्यात आधी तर इथली भाषा जी आहे गोव्याची ती मला अत्यंत आवडली. मला येत नसली तरी पण ती आवडली ऐकायला. तिथे येऊन मी फक्त एक शब्द शिकलो की मरे, हा शब्द मी शिकलो. आता राहिला प्रश्न, मुलांसोबत काम करताना काय अनुभव आला, तर मुलं ही ऍक्टिव्ह आहेत. फक्त मुलांना ना योग्य गायडन्स, आता मी गेल्यानंतर पालकांकडून पण तो योग्य गायडन्स लागेल की नाही, तू रोज जसं अभ्यासाला बसतो तर रोज तू एक पान रामरक्षा वाच, तू पु ल देशपांडेचं साहित्य वाच, एक पान, भले तुला झोप येत असेल पण तेवढं वाचून तो झोपायचं. आणि थोडा योगा कर, थोडं ऑब्झर्वेशन करा. काही आपण हे सांगितले आहे त्यांना की आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल, त्या संबंधी काही योगा सांगितले ते मुलांकडून करून घेणं, तर ते तुम्ही कराल तर मुलगा उत्तम कलावंत म्हणजे ऍक्टर बनायचा आहे तर नक्की बनेल. आता संधीविषयी म्हटलं तर मी मगाशीच बोललो की जे काही प्रोजेक्ट सुरू आहे तर ते मी प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करणार. आता फक्त एवढंच आहे की जर लॉंग डिस्टन्स असलं तर मग ते पालकांना ठरवावं लागेल की मुलांना कसं न्यायचं किंवा कसं यायचं, त्यांची शाळा आहे ते. तर हे सगळं बाकी संधी माझ्याकडे जे प्रोजेक्ट येणार ज्याच्यामध्ये मला वाटतंय की आता इथे आपल्याला पाहिजे, तिथे मी मुलांना संधी नक्कीच देणार. आमची गोमंतक ही भूमी कलाकारांची भूमी आहे. आमचे एक उत्कृष्ट असे कलाकार कैलासवासी विष्णू सूर्या वाघ म्हणायचे की ते लेखक आणि दिग्दर्शक नाटककार होते. ते म्हणायचे एखादा दगड असा फेकला आणि कोणाला जरी जाऊन लागला तरी तो कलाकारच आहे. म्हणजे आमच्या गोव्यामध्ये प्रत्येक घरात कलाकार आहेच, तो एकदा तरी रंगमंचावरती चढलेला असेल. आणि या आमच्या सगळ्या कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावं, रंगमंच मिळावा किंवा चित्रपटसृष्टी, आता तंत्रज्ञान विकसित होत आहे, सिनेमाकडे आपण सगळेजण वळत आहोत, तर या आमच्या युवांसाठी, तरुणांसाठी त्यांनी काय करावं? बघा, आता मला ना सगळ्यात आधी हे असतं की एखादी व्यक्ती, एखादी कलावंत समोर कधी येतो की जेव्हा त्याला प्रोजेक्ट मिळतं. प्रोजेक्ट मिळणं म्हणजेच व्यासपीठ मिळणं किंवा प्रोजेक्ट मिळणं म्हणजे ब्रेक मिळणं. पण प्रोजेक्ट देणारे हे सगळे मुंबईला बसलेले आहेत किंवा इथे येऊन जर प्रोजेक्ट देणारे असतील तरी त्यांना कुठे ना कुठे मुंबईला संपर्क करावाच लागतो. मुंबईशिवाय पर्याय नाही आहे सध्या. पण म्हणजे मेकिंगसाठी, बाकी सिनेमा तर कोकणातही झाला, सिनेमा नागपुरातही झाला, पण आले सगळे मुंबईवरनच. तर मुंबईला मेकिंग शिवाय पर्याय नाही. आता राहिला प्रश्न कसा की जे मुलं आहेत यांना जर संधी पाहिजे काही आहे तर सगळ्यात पहिले ना निर्माते तयार झाले पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीला भांडवल लागतं. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही स्क्रिप्ट कशी लिहिणार. जसं मी सांगितलं की हिरो हेलिकॉप्टरने उतरून राहिला, मी स्क्रिप्ट लिहिली पण माझ्याकडे भांडवलच नाही, निर्मात्याकडे पैसा नाही किंवा निर्माता मिळूनच नाही राहिला, तर मग मी कसं करणार की हिरो कारने उतरतोय. म्हणजे लिखाणावरही त्याला पहिले ते बघावं लागेल की भांडवल किती आहे आणि निर्माते तयार व्हायला पाहिजे असं वाटतं. मला वाटतं की बरेच ना नेते लोक असतात, नेत्या लोकांकडे म्हणा किंवा काही आपल्या एरियामध्ये कोण आहे व्यवस्थित कलावंत, कोण आहे जेन्युअनली, कोण आहे, त्यांना मदत केली पाहिजे. आता शासन 25 लाख रुपये एक शॉर्ट फिल्मला देतोय. तर इथे कसं आहे, मी गोव्यामध्ये बघितलंय की आमचा महाराष्ट्र तिकडे मोठा, त्यामुळे तुम्ही नेत्यांना भेटणं कठीण. पण गोव्यातलं मी खूप उत्तम हे बघितलं की इथले सीएम सुद्धा घरी वाढदिवसाला म्हणा कोणत्या कार्यक्रमाला, तर मला असं वाटतं लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहे. तर लोकांनी जे कलाकार आहेत, जे मेकर्स आहेत, नाटक म्हणा फिल्म, त्यांनी त्यांचा फायदा घेतला पाहिजे. फायदा घेण्याच्या म्हणजे सरांना विचारलं पाहिजे की सर आम्हाला अनुदान मिळून राहिलं, आम्हाला शॉर्ट फिल्म बनवायचे, कसं करा, आणि ते मदत करतील ना, कारण ते तुमच्या घरपर्यंत येऊ शकतात, तर तुम्हाला काही ना काही तर ते हे करतील. त्यामुळे मला असं वाटतं की संधी घर बसून नाही येईल ना, मला कधीतरी फोन नाही, तुम्ही स्वतः तयार करा. स्वतः आता तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही इन्स्टाला अकाउंट बनवा, ऍक्टिंगचे व्हिडिओ टाका, हळूहळू तुम्ही जाल पुढे. असं काही नाहीये. रील स्टार सुद्धा अभिनेताच असतो. लोक म्हणतात की रील स्टार आहे, किती नाटक केले, लगेच पिक्चर मध्ये आला, नाही, तो रील स्टार आहे, तो कॅमेरासमोर ऍक्टिंग करतोय ना, आणि उत्तम जर लोक अप्रिशिएट करतोय तर आपण कोण त्यांना म्हणणार आहे. तर रील स्टार सुद्धा अभिनेता, आणि लोकांना संधी भरपूर आहे. स्वतः तयार करायला पाहिजे, क्रिएटर बना. म्हणून मी सांगतो परफॉर्मन्स करण्यापेक्षा क्रिएट करा काहीतरी, तर तुम्ही समोर नक्कीच जाल. सर, आपण मागच्या काही दिवसांपासून गोव्यात आहात. आपला गोव्यातील प्रवास असा चालू राहून दे.
आपलं जे या क्षेत्रातलं जे करिअर आहे ते करिअर असंच पुढे चालू राहून दे. आपण खूप मोठे व्हा. या करिअरसाठी आपल्याला खूप शुभेच्छा. आपण खूप धन्यवाद. मोठे व्हावं. धन्यवाद सर. धन्यवाद.